मंगलमय सुप्रभात सर्वांना. आपण आता सत्संगाला प्रारंभ करूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री राम जय जय राम. 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 श्री राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ। प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ। एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा। नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। आता राऊत सरांना मी ओंकार उपासना करायची विनंती करते. नमस्कार. आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर डॉक्टर साहेबांनी सुचवल्याप्रमाणे मागच्या वेळी जसं आपण प्राणायामचा अभ्यास केला आहे तो आपण सुरुवात आजपासून करणार आहोत. वेगळं काही करायचं नाही. हा जो प्राणायाम आहे त्याला भस्त्रिका प्राणायाम किंवा भस्त्रिका क्रिया आपण म्हणतोय. याच्यात वेगळं काय करायचं आहे, आपण जो श्वास घेतो प्रश्वास सोडतो त्याचप्रमाणे श्वास प्रश्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे. फक्त जलद गतीने करायचा आहे. किती जलद गतीने करायचा तर हा जो श्वास प्रश्वास आहे तो 30 सेकंदामध्ये 54 राऊंड 54 राऊंड्स व्हायला पाहिजेत. पण सुरुवातीला सगळ्यांनी एवढेच करायचा आग्रह नाही. आपल्याला जेवढं जमतंय त्याप्रमाणे करायचं आहे. याच्यात 4 कॉम्पोनंट आहेत. एक आहे श्वास प्रश्वास जलद गतीने जो करणार आहोत. त्याच्यानंतर आहे तो बाह्य कुंभक म्हणजे हे राऊंड झाल्यानंतर श्वास सोडून होल्ड करायचं त्याला बाह्य कुंभक म्हणतात. तो आपण आपल्या प्रत्येकाच्या कपॅसिटीप्रमाणे करायचा आहे. पण 5, 6, 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंदापर्यंत करता येतो. त्याच्यानंतर श्वास घेऊन आंतरकुंभ करायचा. 1, 2, 3 काउंटपर्यंत आंतरकुंभ करायचा आणि त्याच्यानंतर स्लो ब्रीद आउट करायचं. एवढंच करायचं, वेगळं काही करायचं नाही. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन सांगेल त्याप्रमाणे करूयात. सर, आपण सगळे जिथं बसला असेल तिथं ताट बसा. खाली बसला असेल तर क्रॉस लेग. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद.
ब्रीथ करायला सुरुवात करायची आणि फास्ट करायची. माझ्याबरोबर करा. सुरुवातीला एक्झेल, हाफ हाफ इनहेल करून होल्ड करायचं आहे आणि सुरू करा. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. एक्झेल, होल्ड करा बाह्य कुंभक. ब्रीथ इन, आंतरकुंभक 1, 2, 3. स्लो ब्रीथ आउट, अगदी स्लो ब्रीथ आउट. हा एक राऊंड झाला. आणखीन एक राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक. ब्रीथ इन, ब्रीथ आउट सुरू करूयात. एक्झेल, बाह्य कुंभक, होल्ड करा. ब्रीथ इन, आंतरकुंभक, होल्ड. 1, 2, 3. स्लो ब्रीथ आउट. आज आपण 2च राऊंड घेऊयात. आता ओंकार साधनेचा अभ्यास आपण सुरू करूयात. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. ब्रीथ इन, पूरक. शांत, शांत, शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. तिथे जर दिसत नसेल, भ्रूमध्येमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होत. तर 1 मिनिटाचं ध्यान.
परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. ही ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामच्या माध्यमातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा काप करू. हरि ओम. नमस्कार. आता आपण आज भज गोविंदम हे स्तोत्र बघणार आहोत. तर त्याआधी आपण ते म्हणूया आणि त्यानंतर आपल्याला डॉक्टर काका त्याच्यावर मार्गदर्शन करतील. भज गो अथ चर्पट पंजरिका स्तोत्र. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्नि ही ते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुं करणे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायातः कालक्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चत त्याशावायुः भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते अग्नेवह्नि पृष्ठे भानु रात्रौ चिबुकसमर्पितजानु करतल भिक्षा तरुतलवास तदपि न मुञ्चत त्याशापाश भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते यावद्वित्तो पार्जं सूक्तः तावन्निजपरिवारो रक्तः पश्चाद्भवति जर देहे वार्ता पृच्छति कोऽपि न गेहे भज गोविंदम् भज गोविंदम भज गोविंदम मूढमते जटिलो मुण्डिं लुञ्जितकेशः काषायाम्बर बहुकृतवेषः पश्यन्नपि जन पश्यति मूढः उदरनिमित्तं बहुकृतशोकः भज गोविंदम् भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललव कणिका पीता
सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्यायमकिं कुरुते चर्मां भज गोविन्दम् भज गोविन्दम् भज गोविन्दम् मूढमते अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनाविहीनं जातं तुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चत त्याशापिण्डं भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते बालस्तावत् क्रीडासक्त ऋणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिन्तामग्नः परे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः भज गोविन्दम् भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवसः पुनरपि पक्षः पुनरपि मासः पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुञ्चत त्याशामर्षं भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते वयसे गते कामविकारः शुष्के निरेकः कासारः नष्टे द्रव्ये कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते नारीस्तनभर अभिनिवेशं मिथ्यामाया मोहावेशम् एतस्मात् सवसादिवैकारं मनसि विचारय वारं वारं भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कस्त्वं कोऽहं पूत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नं विचारं भज गोविन्दम् भज गोविन्दम् भज गोविन्दम् मूढमते गेयं गीता नाम सहस्रं ध्येयं श्रीपति रूपमजस्रं नेयं सज्जन
सङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वीतं भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावज्जीवो निवसति देहे कुशलं तावत् पृच्छति गेहे गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते सुखतः क्रियते रामाभोगः पश्चादन्तं शरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते रथ्याचरपट विरचितकन्थः पुण्यविवर्जित पन्थः नाहं नं त्वं नायं लोकस तदपि किमर्थं क्रियते शोकः भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते कुरुते गंगा नमस्कार. सागरगमनं आम्ही एक वार्ता केलं ते कालच व्रतपंचन आलंय. अथवा हा. दानं ज्ञानविहीनः सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुःखं करणे भज गोविन्दम् भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते इति श्रीमद् विरचितं चर्पटपञ्जरिका स्तोत्रं संपूर्णम् डॉक्टर काका आपण आपल्याला मार्गदर्शन करा. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश दोईश सर्वा गुणांचा गुणारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यौ कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. भज गोविंदमचा आपला अभ्यास चाललेला आहे. आवाज बरोबर येतोय तिकडे असं मी समजतो. राऊतजी बरोबर आहे ना? तर कळवा त्याप्रमाणे जसं काही असेल आवाजाबद्दल. भज गोविंदम जे आहे ते अत्यंत चक्कल असं स्तोत्र आहे. चक्कल म्हणजे असं की तुम्हाला बरंच काही जीवनामध्ये आपण कसं वागायचं, आपली साधना कशी असायला हवी आणि जीवनाच्या सर्वांगाला ते स्पर्श करतं. म्हणून साधनेमध्ये आपल्याला खूप जो आहे तो बोध होतो. आणि भज गोविंदम हे असं स्तोत्र आहे की ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये ते सर्वात जास्त पॉप्युलर आहे. जसं ललिता पंचकम आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, त्याप्रमाणे हे सुद्धा भज गोविंदम सुद्धा जे आहे भारतामध्ये ठिकठिकाणी, इव्हन भारताच्या बाहेर सुद्धा जी संस्कृती आहे त्या ठिकाणी हे भज गोविंदम जे आहे परिचित आहे लोकांना. मला म्हणायचं काय शिकवत आहे आपल्याला भज गोविंदम. त्याच्यामध्ये बरचस संसाराबद्दलची अनिश्चितता आणि परिवर्तनशील संसार कसा आहे हे परत परत सांगितलंय. म्हणून त्याचा मोह सोडा, त्याचा अटॅचमेंट सोडा हेच सांगितलेलं आहे. पण याचा अर्थ हा नाहीये की त्याला जे आहे ते आपण त्याला पेसिमिस्टिक व्हायचं, डिप्रेस व्हायचं की अरे म्हणजे गोविंदम सांगतो की काहीच नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, काहीच जे आहे ते सत्य नाहीये, मिथ्या आहे, शाश्वत नाहीये, परिवर्तनशील आहे. तो उद्देश ह्याच्या पाठीमागचा नाहीये. त्याच्यामध्ये उद्देश जो आहे त्या पाठीमागचा तो असा आहे की आम्ही जे आहे ते बरोबर जी आमची दृष्टी आहे ती यथार्थ दृष्टी ठेवायला. यथार्थ दृष्टीचा अर्थ काय झाला म्हणजे रिअलिटी काय आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्टिमिस्टिकही नको, पेसिमिस्टिकही नको, रिअलिस्टिक असायला हवं. भज गोविंदम काय करतो तर म्हणजे भज गोविंदम जो आहे तो आपल्याला रिअलिस्टिक करतो. महर्षी रमणकडे जे आहे ते काही लोक गेले होते, देशभक्त लोक, ते म्हणत होते की तुम्ही जर काही असं देशभक्त लोकांना जर तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि लोकांना सांगितलं की देशाच्या भक्तीकरता पुढे या तर आमचं काम होईल, आम्हाला आनंद होईल, आम्हाला बरं वाटेल आणि देशाच्या भक्तीकरता पुढे यायला हवं. त्यावर मग रमण महर्षींनी जे आहे ते उदाहरण दिलं सिनेमाचं. सिनेमामध्ये जर आग लागली तर तुम्ही घेऊन जाता का पाणी वगैरे म्हणून त्याला विझवण्याकरता. तर अशा प्रकारे त्यांनी जो उदाहरण दिलं त्यावरून म्हणजे जगन मिथ्यत्व ते स्पष्ट करू इच्छित होते की अरे तुम्ही ज्या जगामध्ये राहता आहात हे जग पहिलेही असंच होतं, आताही असंच राहणार, नंतरही असंच राहील. याच्यामध्ये काही म्हणजे जो आहे तो त्याच्या नेचरमध्ये फरक होणार नाही, प्रकृतीमध्ये फरक होणार नाही आणि जो चेंजिंग आहे ते चेंजिंगच राहील. तर फरक कुठे होईल. त्यांना हे सांगत होतं की फरक जो आहे तो आपल्यात होईल, फरक जो आहे तो जगामध्ये होणार नाही सांगण्याकरता त्यांनी या ठिकाणी जे आहे आपण हे उदाहरण घेतलं आहे. म्हणजे आपलं जे लक्ष असलं पाहिजे ते काय लक्ष असलं पाहिजे. परमार्थाच्या वाटेमध्ये, परमार्थाच्या प्रवासामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे की आमच्या मनामध्ये घृणाची भावना जरा पण न राहो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे काय आहे तर म्हणे हे जे जग आहे याच्यावरचं झाकण आहे. या जगावरचं झाकण आहे तर ते आपली दृष्टी अशा प्रकारची आहे की आमची दृष्टी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरामध्ये आहे, घृणेमध्ये आहे. आणि जोपर्यंत हे झाकण आम्ही काढणार नाही तोपर्यंत परमात्माचं दर्शन होणार. मग घृणाची थोडी जरी भावना असेल तरी मग भज गोविंदांचं जे आहे ते काय होईल तर म्हणे पूर्णत्वाला जाणार नाही. भज गोविंद तुम्हाला जाग करेल, परत परत तुम्ही म्हणत राहा, चिंतन करत राहा, ते जाग करेल. पण सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं की यस्मन सर्वभूतानी आत्मन्यावान आत्मन्यवान पश्यती. म्हणजे मीच सर्व दूर आहे, सर्वांमध्ये मी आहे आणि मी सर्वांमध्ये आहे, ही जी दृष्टी आहे ही दृष्टी जी आहे ती कशी येईल तर म्हणजे ही दृष्टी जी आहे तुम्हाला हे जे भजगोविंदाचं चिंतन आहे, भजगोविंदमचं चिंतन आहे ते करून आपलं लक्ष जे आहे ते उंच असलं पाहिजे. लक्ष जर खालचं असेल तर मग आपल्याला त्याच्यातनं काय मिळेल.
लक्ष जर उंच असेल तर काय होईल, तर म्हणजे जे आहे ते खालचे लक्ष जे आहे ते नजरअंदाज होते. म्हणजे खालचं लक्ष काय, संसाराबद्दलचं लक्ष, की मला सत्ता संपत्ती याची कीर्ती प्रतिष्ठा हवी, हे आमचं जे लक्ष आहे खालचं लक्ष आहे. आणि वरचं लक्ष काय आहे, की माझ्यामधनं परमात्म स्वरूप प्रगट व्हावं. हा जो मी जीव आहे हा खरोखरच शिव आहे, आणि हे शिवपण जे आहे ते प्रगट व्हावं, हा आमचा उद्देश या ठिकाणी. तर हा उद्देश विसरता कामा नये. जरा सुद्धा त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला गल्लत, की परमेश्वराचं स्वरूपच हे आहे. आता परमेश्वर प्रगट व्हायचं म्हणजे कसं, उदाहरण त्यांनी दिलंय त्या ठिकाणी, समजा एक वेगवेगळे रंग आहे, पिवळा आहे, निळा आहे, काळा आहे, तर आपली दृष्टी पिवळी काळी निळी होत नाही, पण आम्ही पाहून घेतो की हा रंग हा आहे, हा रंग हा आहे, हा रंग आहे, दृष्टी तीच आहे. तशाच प्रकारे भगवंत एकच आहे. भगवंताच्या सृष्टीमध्ये हे वेगवेगळं आपल्याला सर्व दिसतं. तर वेगवेगळं दिसल्यानंतर आम्हाला काम येतो, क्रोध येतो, लोभ येतो, मोह येतो, मद येतो, मत्सर येतो. तर हे सर्व काही नसायला हवं. आमची दृष्टी कशी हवी, की जसं एका डोळ्याने पाहून वेगवेगळे रंग आम्ही पाहतो आणि वेगवेगळ्या रंगाचं यथार्थ आम्ही चित्रण करतो, इम्प्रेशन करतो आपल्या मनामध्ये, तसंच जे आहे ते काय असायला हवं, की जगतामध्ये पाहण्याची जी दृष्टी आहे, जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे ती कशी हवी, म्हणजे भगवंतमय हवी. हे विशेषता आहे या भजगोविंदम स्तोत्राची. का आम्ही त्याला जे आहे ते त्याचं ध्यान करावं. आम्ही मागे जे आहे ते गेलो होतो. पहिला श्लोक जो आहे तो आम्ही पाहिला होता ह्या ठिकाणी. आणि पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी असं दाखवलं होतं, की म्हणजे जे आहे ते काय दाखवलं होतं, की तुम्ही ग्रामर जो तो मनुष्य, म्हातारा मनुष्य होता आणि संस्कृत व्याकरणाचा जो आहे तो अभ्यास करत होता. आणि शंकराचार्यांनी त्यांना असं म्हटलं, की अरे तू संस्कृतचा एवढा अभ्यास काय करतो या 90 वर्षाच्या काळामध्ये. आता तुला म्हणजे हे संस्कृत जे आहे ते तुला काय होईल, म्हणजे ते काही तुला वाचवायला येणार नाही. जीवाचं शिव होणं हेच लक्ष असलं पाहिजे जीवनाचं. आणि तेही संस्कृत ग्रामर काही तुला करणार. आता त्या ठिकाणी संस्कृत ग्रामर करणार नाही हे म्हटल्यानंतर, म्हणजे संसारामधले ज्या काही आपल्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या आपल्याला जे आहे ते रक्षण करणार नाही असं त्यांना म्हणायचं. एक उदाहरण त्या ठिकाणी संस्कृतचं आलेलं आहे, ही गोष्ट वेगळी. म्हणजे कितीही आम्ही जर ज्ञान घेतलं तर ज्ञान आम्हाला जे आहे ते भगवंताचं जे आहे ते काय होईल, भगवंताला समजण्यामध्ये त्याची आम्हाला हेल्प होईल. पण फक्त ज्ञानाने भगवंत समजेल असं नाहीये. ते समजणं, तो अनुभव येणं हे वेगळंच आहे. आणि तो वेगळा, तो अनुभव घेतला गेला पाहिजे. नुसतंच ज्ञान करून ते तुमचं रक्षण करणार नाही. मग ते संस्कृतचं ज्ञान असो, जगाचं कोणतेही ज्ञान असो, ते त्यांनी होणार नाही. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे आहे हे त्याचं संपत्ती जर तुमच्याकडे असेल, धनागम तृष्णा, तुमच्याकडे जरी संपत्ती असेल, कितीही जरी संपत्ती असेल, तरी पण काय होईल, त्यामुळे ते संपत्ती जी आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे धन असेल, पशु असेल, प्रॉपर्टी असेल, कंपनी असेल तुमची स्वतःची, त्यामुळे ही सर्व आसक्ती सोडून दे आणि सद्बुद्धी ठेव. बुद्धी जी आहे ते भगवंताच्या चरणी ठेव, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नंतर तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं, की म्हणजे जे आहे ते ज्याला आपण असं म्हणतो की संसारामध्ये आनंद येणं, नारी स्तनभर नाभिनी देशम दृष्टवा माया मोहावेशम, म्हणजे कोणत्याही अपोजिट सेक्सकडे पाहून तू मोहात पडतो. ती चंचलता त्या ठिकाणी मनाची येते. ते आकर्षण जे आहे ते कसं आहे, ते नष्ट होणार आहे काळांतराने. तू त्याच्या पाठीमागे जाऊ नको, असं त्यांना म्हणायचं. की तो मोह जो आहे तो त्या मोहाला जे आहे ते तू काय कर, म्हणे आवरून घे. आणि आता त्याच्यानंतर चौथ्या श्लोकाचं जे आहे ते आपण पाहणार आहोत आज. नलिनी जलगत चलमती तरलम, हे पाहणार आहोत हा श्लोक. पण हे की याचं दुसरं नाव मोह मुद्गर पण आहे. म्हणजे आपल्याला जे जितके लोक आहोत त्यांना मोहाचा तडाखा बसलेला आहे. कशाचा तडाखा बसलाय, मोहाचा तडाखा बसलाय. आता एखाद्याला जर तडाखा बसला असेल, शॉक लागला असेल, तर त्याच्याकरता काय हवं, त्यामुळे छोट्या मोठ्या शब्दांनी काम चालत नाही, त्याच्याकरता मग हातोडाच हवा. तर म्हणून या ठिकाणी जे आहे ते मोह मुद्गल हे जे नाव आहे, म्हणजे मुद्गल म्हणजे हातोडा. की भगवान शंकराचार्य शब्दांच्या हातोड्यांनी अज्ञानी जनांवर जे आहे ते हातोडा टाकून त्यांचं ज्ञान प्रगट करतात. ते हातोड्याचा का यूज केला, तर म्हणजे ते अज्ञान जे आहे ते भयंकर अज्ञान आहे, म्हणून त्यांना हातोडा यूज करावा लागला. म्हणून मोह मुद्गल. मोह जो आहे तो कसा आहे, तो म्हणजे इतका जबरदस्त आहे मोह, की तो त्यांच्या हेमरने जे आहे ते तुटेल तर तुटेल, नाही तर तुटणार नाही.
म्हणून त्याचं दुसरं नाव मोहमुद्गर हे आपल्या लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर आपण 8व्या श्लोकाकडे जाऊ की नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवित मतिशय चपलम. आता काय की नलिनी दलगत, नलिनी दलगत म्हणजे नलिनी म्हणजे कमळ, लोटस ज्याला आपण म्हणतो, किंवा त्या आळवावरचं असतं पान, त्याच्यावर तो पाण्याचा बिंदू द्रवबंद बिंदू असतो आणि मग तो किती वेळ राहतो तो बिंदू, पाण्याचा बिंदू त्या आळवाच्या पानावर. त्या आळव्याच्या ऐवजी त्यांनी इथे या ठिकाणी कमळ घेतलेलं आहे. म्हणजे कमळाचं समजा त्यांनी कमळ आहे आणि कमळावर काय आहे, नलिनी दल, त्याचं एक पान आहे आणि ह्या पानावर काय आहे म्हणे पाण्याचा थेंब. पाण्याचा थेंब किती असतील, जलमती तरलम, म्हणजे त्यावर पाणी आहे, तो थेंब आहे, पाण्याचा थेंब एखाद्या पानावर किती असेल, किती अस्थिर असेल ते. म्हणजे त्याला किती वेळ तुम्ही असं म्हणाल की बाबा हा हा हे ठीक आहे, पानावर जो आहे पाण्याचा थेंब आहे त्याचं काय आयुष्य असेल, स्थिरता त्याची काय असेल. म्हणजे ते जितकं अस्थिर असतं, तो थेंब केव्हा जाईल याचं आपल्याला माहित नसतं. तसंच आपलं जे आहे ह्युमन बॉडीचं एक्झिस्टन्स सुद्धा तशाच प्रकारचं आहे की ह्युमन बॉडी एक्झिस्टन्स कॅनॉट बी प्रिडिक्टेड, हे त्यांना सांगायचं या ठिकाणी. आम्हाला आपलं असं वाटतं की आता मी तर यंग आहे तर मला तर अजून पुष्कळ आयुष्य आहे. मग 60 मध्ये आल्यानंतर असं सांगतात लोक की आता ते जे आहे ते आजकाल एज मनुष्याची वाढली आहे, तर म्हणे काही हरकत नाही, 60 65 रिटायरमेंट एज, त्याच्यानंतर 70 तर म्हणे हा आता 70 म्हणजे आता सुरुवात झाली, 80 म्हणजे हो आता त्या ठिकाणी पोहोचलो. पण म्हणजे सांगायला तर असं की असं नाही वाटत की आता मी केव्हा जाईल माहित नाही, तर तुम्ही लवकर लवकर कार्य करा, हे असं नाही वाटत ते तर. पण खरं काय आहे, यथार्थ ज्ञान काय आहे, यथार्थ ज्ञान हे आहे की मनुष्याचा काहीही केव्हाही भरोसा नाही. आणि आत्ताचं अहमदाबादचं जे आपल्याला एअर ऍक्सिडेंट झाला, एरोप्लेनचा ऍक्सिडेंट झाला, त्या एरोप्लेनचा ऍक्सिडेंट झाला, एरोप्लेन मध्ये बसलेले होते, त्यांना तरी थोडीशी भीती असेल की बाबा आमचं यात्रा सुखरूप होऊ द्या म्हणून. पण जे त्या मेडिकल कॉलेजच्या रेस्टॉरंटमध्ये जेवत होते त्या ठिकाणी, त्यांना काय माहित होतं की असं काही होणार आहे म्हणून. ते तर आरामाने जेवत होते आणि ते जेवत असतानाच जो आहे तो प्लेन त्यांच्यावर धडकन येऊन पडलं आणि बरेचसे लोक त्याच्यामध्ये मेले. तर हे आणखीन वेगळं झालं. एअर जर्नी प्रवास करताना थोडी तरी धाकधूक असेल, पण आरामाने जर मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये कोणी मनुष्य जेवतो आहे, त्याला कुठून कल्पना येणार बा की असं एकदम संकट माझ्यावर पडेल. मग काहीच त्या ठिकाणी जे आहे ते बरंचसं नुकसान झालं, बरंचसं जीवित्व गेलं. तर मला सांगायचं तसं तसंच आपलं जे झालं होतं ट्रेड सेंटरचं आपल्या ह्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी, ते सुद्धा असंच होतं की काही कल्पना सुद्धा नव्हती त्या ठिकाणी. तर आपलं कसं आहे, तर तद्वत जीवित अतिशय चपलम, आमचं जीवन सुद्धा अशाच प्रकारचं चपळ आहे. हे आम्ही जे आहे ते आम्हाला भजगोविंदम असं शिकवतो, हे स्तोत्र असं शिकवतो की भाई लाईफ इज एक्स्ट्रीमली अनसर्टेन. केव्हा सुनामी येईल, केव्हा ऍक्सिडेंट काय होईल आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून काय करायचं, तर म्हणे विद्धी व्याधी अभिमानम ग्रस्तम. तुम्ही अभिमान नका ठेवू. कशाचा अभिमान नका ठेवू की मी कुणी आहे आणि सत्ता संपत्ती यशकीर्ती प्रतिष्ठा याचा अभिमान ठेवू नका. आम्ही नेहमीच अभिमानग्रस्त असल्यामुळे आम्हाला दुःख असतं. विद्धी आणि व्याधी म्हणजे जे आहे ते तुम्हाला जे आहे ते व्याधी असल्यामुळे सुद्धा तुम्ही परेशान असता. म्हणजे एखादी इलनेस असेल, ओल्ड एज असेल, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही परेशान असता. ओल्ड एजमुळे तुमच्या अभिमान आहे त्याच्यामुळे तुम्ही परेशान असता. तर हे सर्व काय, तर म्हणे समस्त लोक शोक हंत, म्हणजे पूर्ण जीवनच पाहायला गेलं तर कुठे ना कुठे जे आहे काहीतरी शोक चाललेला आहे असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे लेटर एज ग्रुपमध्ये काय आहे की म्हणे काहीच रोग नाहीये त्याला, तर त्याला तो अभिमान आहे. कशाचा अभिमान आहे की म्हणे मी सिनियर सिटीजन आहे, मी मला आता खूप म्हणजे जे आहे ते आता एवढे वय झालेलं आहे, तर त्यांना असं वाटतं की माझा एक्सपिरियन्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी की अ, असा काही विचार करू नका. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्याच्यामुळे आपलं हे सर्व काळ चक्र चाललेलं आहे, आमचंही चक्र चाललेलं आहे. आणि ह्या काळचक्रामध्ये काय झालं, पण या काळचक्रामध्ये जे आहे ते आमचं वय वाढत गेलं, एवढंच झालं. पण आम्हाला असं वाटतं की नाही आम्ही मॅच्युअर झालो, आम्हाला जो आहे तो अभिमान असतो या गोष्टीचा की आम्हाला आता 4 गोष्टी जास्त कळतात. तर तसं काही नाहीये. विद्धी व्याध अभिमान ग्रस्तम, अभिमानाने ग्रस्त व्हायची जरूरत नाहीये. लोकम शोक हतमच समस्तम, म्हणून जे आहे ते अभिमानानं आम्हाला गिळून टाकलेलं आहे. पूर्वीचा आणि येणारा शोक जो आहे तो आम्ही लक्षात ठेवावा असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. यावत दित्तो पार्जन सक्त तावन निज परिवारो रक्त.
पश्चात जर्जर देहे वार्ता कोपिन पृच्छती गेहे. यावत यावत वित्तोपार्जन सक्त. म्हणजे त्यांना म्हणायचं या ठिकाणी की म्हणजे तुम्ही जोपर्यंत संपत्ती कमवण्याची जवळ इच्छा धमक अंगात आहे, तावन निज परिवारावर रखता हा, तोपर्यंत काय की सर्व तुम्हाला रिलेटिव्ह आहे, कुटुंबीय आहे, फ्रेंड्स आहे, ते सर्व तुम्हाला मोठ्या प्रेमाने वागवतील. पण पश्चात जीवती जर्जर दे, जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल, जेव्हा तुमची तब्येत ठीक नसेल, जेव्हा तुम्ही कामामध्ये नसाल, जेव्हा तुम्ही लोकांच्या फायद्यामध्ये काही नसाल किंवा लोकांना तुमच्याकडनं फायदा होत नसेल, वृद्धत्वाने जर्जर असाल, तेव्हा घरातलीच माणसं जी आहे ते एका शब्दानेही तुमची विचारपूस करणार नाही. पश्चात जीवती जर्जर देहे वार्ता कोपीन पृच्छती गेहे. अवर ओन हाऊस, जेव्हा तुम्हाला दिसत नाही, डोळे अधू होतात, तुम्ही स्वतःचं कामकाज करू शकत नाही, तर आपलेच लोक आपल्याला जे आहे त्यावेळेस विचारत नाही. आता हे सर्व वस्तुस्थिती आहे. म्हणजे भजगोविंदम काय दाखवतंय, स्तोत्र आपल्याला दाखवतंय की तुम्ही त्याचा विचार करून ठेवा. म्हणजे हे सर्व होण्याच्या पहिलेच जे आहे जर तुमचा विचार झाला आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दलचा अनुभव आला, म्हणजे जो अनुभव आला म्हणायचं तात्पर्य असं की परमात्म्याचा अनुभव आला, तर मग ह्याचा सर्वांचा त्रास होणार नाही असं त्यांना म्हणायचं. कारण जगाचा नियमच असा आहे. आणि त्याविषयी कुणाला डॉक्टर काकांनी लिहिलं की कटुता वाटू नये, कारण या कटुतेला काडीचीही किंमत नाही, त्याला कोणी विचारत नाही म्हणून. ते फक्त शेवटी रुदनच ठरतं म्हणे, अरण्य रुदन, की कोणी विचारलेलं नाही असं. काय करावं तर म्हणे मनाची प्रसन्नता आणि उत्साह सांभाळावा. कशामुळे तर म्हणे भगवंताच्या चिंतनामध्ये. गंभीर आजार जर असेल तर म्हणजे त्याची दखल न घेतली गेल्यास भगवत चिंतनात मोठ्या समाधानाने आपले आयुष्य ठेवावं आणि शरीर सोडावं. हे जग आपली दखल घेत नाही, या जगाचेही हित व्हावे असाच विचार शेवटपर्यंत जपावा. म्हणजे जो जग आमची काळजी करत नाही त्याचं कल्याणच व्हावं असाच विचार त्या ठिकाणी यावा, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक ह्या ठिकाणी असं लिहिलंय की प्रत्येक प्रेम जे आहे ते कंडिशनल आहे. त्यांना त्यांना प्रेम का करतात तर म्हणे एज लॉंग एज दे आर हॅव्हिंग गोइंग टू गेट समथिंग आउट ऑफ इट, तेव्हाच जो आहे ते प्रेम असतं. जर त्यांना काहीच त्याच्यात मिळत नसेल तर म्हणे जे आहे ते प्रेम त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून तुम्ही काय करा तर म्हणे भजगोविंदम, जे नेहमी प्रेम राहणारा आहे त्यांच्याकडून, तर म्हणून तो भगवंतच फक्त असा आहे. म्हणून तसं तुम्ही काय करा, म्हणजे तसं जे आहे तुम्ही भगवत चिंतन करा. म्हणजे काय आहे की समजा एखादा मनुष्य तुमच्याकडे आला, आता भारतामध्ये कोणी भिक्षेकरी म्हणून आला आणि तुम्ही जर त्याला जे आहे ते भिक्षा बरोबर दिली नाही, त्याचा अपमान केला, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जो भगवंत सर्वांचं एवढं रक्षण करतो आणि तो भगवंत तुम्हाला असं विचारेल की बा तू एका माणसाकरता करू शकत नाही म्हणून. अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी, सात्विक विचार त्या ठिकाणी हवे हे त्यांना सांगायचे आहे. तर असंही असतं हा म्हातारा याच्यामध्ये, मनुष्य म्हातारा होतो तो म्हणतो की अरे दुनिया बदल गई है, आणि जे आहे ते आता काय करायचं म्हणून, आमच्या वेळेस चांगलं होतं लहानपणी जे आहे ते. तर खरं म्हणजे काय की दुनिया बदललेली नाहीये, दुनिया जशी चालते तशीच चालणार आहे. फक्त आम्हाला त्या ठिकाणी आमची दृष्टी बदलायला हवी, असं जे आहे ते या ठिकाणी हे आपल्याला हे टेक्स्ट सांगतं. तर आता असं सर्व विचार कशा करता करायचा, हा विचार यासाठी करायचा की म्हणजे जे आहे ते लक्षात ठेवावं आम्ही की म्हातारपणी जे आहे हे सर्व असं होणार, तर आमचं जे आहे ते अभिमान जो आहे किंवा आमची अस्मिता जी आहे त्या ठिकाणी त्याला धक्का नाही लागला पाहिजे असं या ठिकाणी म्हणत. कोणाच्या मध्येही आम्ही त्यांनी असं करा त्यांनी तसं करा, त्यांनी असं लिहिलं या ठिकाणी, किसी के बीच जीवन में दखल नहीं देना, हे अत्यंत आवश्यक आहे. अशी जर आपली सवय असेल की कोणामध्ये जे आहे आपण दखलंदाजी करायची नाही, असं जर आपण हे ठेवलं आणि भगवत चिंतनामध्ये राहिलो, तर मग काय म्हणजे त्यांना म्हणायचं असं आहे की घरामध्ये जे मुलं आहेत त्यांच्यावर आपले विचार तुम्ही लादू नका. त्यांना जसं करायचं तसं करू द्या. उन उनको अपना जीवन जगने दो. हे सर्व जे आहे ते आपल्याला ह्या भाष्यकारांनी ह्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे आहे ते हे खरोखरच आमच्या समोर आमच्या बरोबर सर्वांना डे टू डे लाईफ मध्ये असतं. आणि म्हणून जे आहे आपण हा घेतलेला आहे, स्तोत्र घेतलेला आहे. यावत पवनो निवसती देहे, यावत पवनो निवसती देहे. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की बा
तावत पृच्छती कुशलंगे, म्हणजे की एज लॉंग एज तुम्ही जर तुमचा श्वास चाललेला आहे, म्हणजे यावत पवनो देहे निवसती असं म्हटलंय. या पवन म्हणजे हवा, प्राणवायू. जोपर्यंत प्राण निवसती देहे, जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत काय आहे, तावत पृच्छते कुशलम गेहे, तोपर्यंत जे आहे तुमचे नातेवाईक, तुमचं कुटुंब तुमचं विचारपूस करेल तुमची. गतवती वायो देहा पाय, एकदा तो वायू जो आहे तो बाहेर गेला आणि परत वापस आतमध्ये आला नाही, मग त्यावेळेस काय होईल, तर म्हणजे जे आहे ते भार्या बिभ्यते तस्मिन काल, म्हणजे जे आहे ते एकदा तो प्राण बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोणीही घरामध्ये ठेवणार नाही. सर्वात जवळचं पत्नीला पती आणि पतीला पत्नी असते, म्हणजे तो सुद्धा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ठेवणार नाही, कारण बॉडी शेवटी डिकम्पोज होणार. मग त्या दिवशी त्या बॉडीवर प्रेम, त्यावेळेस त्या बॉडीवर प्रेम कसं होणार, तर बॉडीवर प्रेम कुठपर्यंत असतं, म्हणजे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत असतं. तर हे सर्व पॉइंट्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे, की आम्ही जर विद्वान झालो किंवा आमच्याकडे पैसा असेल किंवा आमचं जे आहे आम्ही दिसायला खूप सुंदर असू किंवा आमचं जे आहे ते संबंध आमचे लोक असे चांगले असतील किंवा आमचं जे आहे ते आयुष्य जे आहे ते आम्हाला सदृढ लागलेलं आहे, खूप लागलेलं आहे, त्याच्याबद्दलचा खरा विचार काय आहे तो यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे, की सर्व काही कसं आहे तर म्हणे अशाश्वत आहे, परिवर्तनशील आहे, जेव्हा काय परिवर्तन होईल हे आम्हाला माहित नाही. हे निगेटिव्ह सेन्समध्ये नाही घ्यायचं. हे जे आहे ते हेल्दी डिटॅचमेंट आणि अनहेल्दी डिटॅचमेंट असे दोन शब्द आहे या ठिकाणी. हेल्दी डिटॅचमेंट काय आणि अनहेल्दी डिटॅचमेंट काय, म्हणजे असं की हेल्दी डिटॅचमेंटचा अर्थ हा आहे की तुम्ही याच्यापासून दूर राहायचं, डिटॅच व्हायचं पण आपली ड्युटी पूर्ण करायची. अनहेल्दी डिटॅचमेंट म्हणजे काय, की ह्याच्यात दूर व्हायचं असं सांगितलं, आता मला काही मतलब नाहीये. भजगोविंदमने सांगितलं या स्तोत्रामध्ये की हे नका करू ते नका करू, हे सर्व जे आहे ते संबंध जे आहे आमचे तुमचे संबंध, भावाला सांगितलं की आमचे तुमचे संबंध जे आहे ते आता नाहीये. का तर म्हणते ते म्हणतात की म्हणजे कोणाचेच काही संबंध नाही, तुमच्याशी पण संबंध नाही. तर असं नाहीये, त्या ठिकाणी भावांचे जे संबंध आहे त्यांना जे योग्य कार्य त्यावेळेस आहे, जे कर्तव्य आहे, समाजामध्ये म्हणा, कुटुंबामध्ये म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, योग्य कर्तव्य करून जर तुम्ही त्याच्याशी डिटेच राहिला तर ते हेल्दी डिटॅचमेंट त्याला म्हणता येईल. अदरवाईज देन इट इज ए अनहेल्दी डिटॅचमेंट. तर म्हणजे तसं हवं, जसं की एखादा मुलगा असेल आणि एक बाप असेल आणि समजा ते मेळ्यामध्ये गेले, तिथे बलून आला आणि लहान मुलगा म्हणतो अरे मला बलून हवा, बलून हवा, मग तो बलून घेतला गेला. नंतर मग काय झालं, घरी येऊन जे आहे ते बापाशी तो बलून खेळत होता, मग बापही त्याच्याबरोबर बलून खेळत होता आणि बलून खेळता खेळता तो फुटला. मग मुलाला तर खूप दुःख होऊन गेलं की अरे माझा बलून गेला म्हणून. बापाला काय झालं त्यावेळेस बलून खेळताना, त्याला दुःख नाही झालं, त्याला हसू आलं, मुलाला रडू आलं. तसं का व्हावं, कारण की त्याला माहिती होतं बापाला की हा बलून आहे, हा केव्हा तरी जाईल, हा केव्हाही जाऊ शकतो, म्हणून त्याला त्याचं काही वाटलं नाही. त्याला सर्व हा खेळ चालला, लीला चालली आहे, अशा प्रकारे तो त्यांनी ते खेळ केला मुलाबरोबर. पण लहान मुलाला जे आहे त्याच्याबद्दल दुःख झालं. तर संसाराकडे पाहण्याची दृष्टी कशी हवी हे या ठिकाणी जे आहे ते मुख्य म्हणजे अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तर म्हणून ही जी आपली रिलेशनशिप आहे लोकांबद्दल, ही रिलेशनशिप जी आहे ती इंटरेस्टिंग रिलेशनशिप इन द सेन्स की आम्हाला असं लक्षात ठेवलं पाहिजे की भाई आम्ही रिलेशनशिप कशा प्रकारे ठेवावी. असं जर अलिप्त राहून जर रिलेशनशिप ठेवली तर मग ती स्ट्रेटनिंग त्या ठिकाणी राहील. आणि याच्याकरता काय करायचं तर म्हणजे तुम्ही जे आहे ते भगवंताला प्रेयर करा की आम्हाला जे आहे ते हे जे सांगितलेलं आहे स्तोत्रामध्ये याचा आम्हाला जे आहे ते अनुभव यायला हवा, याप्रमाणे आम्ही वागावं, अशा प्रकारचं जे आहे ते भगवंताला प्रार्थना करायला. तर आणखीन आपण पुढे जाऊया याच्यामध्ये की यावत पूर्व निवसित झालं बालस्ताव क्रीडा रक्तस्तरुण तावत तरुणी रक्त हा, असं आहे या ठिकाणी की म्हणजे आता हे जे सर्व या ठिकाणी चाललेलं आहे त्यांना असं म्हणायचं आहे की अध्यात्मामध्ये सर्वात मुख्य जे आहे ते हे आहे की तुम्हाला विचार करूनच हे सर्व जे आहे ते साधता येईल. म्हणजे तुम्ही माळा करा, दानधर्म करा, तीर्थक्षेत्र करा, योग करा, प्राणायाम करा, काही पण करा, पण जोपर्यंत देहात्म भाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जो आहे ते साधना ती फलद्रूप होणार नाही. आणि मग
म्हणजे देहात भाव केव्हा जाईल तर म्हणजे विचार करून जाईल, म्हणून हे सर्व विचारांमध्ये ह्या ठिकाणी टाकलेलं आहे की हा देह जो आहे मी जन्म, ह्या देहाला मी जन्माला टाकलेलं नाहीये. तर हा महाराज देह कसा होईल जर मी जन्माला टाकलेला नाहीये तर. आणि जेव्हा मी गाढ झोपेमध्ये असतो तेव्हा देह नसतो, म्हणजे देह नसतो म्हणजे देहात्म भाव नसतो, देह असतो. तर देहात्म भाव गाढ झोपेमध्ये नसतो. मग असं कसं होईल की बा मी जर देह आहे तर त्यावेळेस देह नाही असं मला कसं कळतं? सांगा तात्पर्य या ठिकाणी त्यांना हे आहे की देह खरं म्हणजे तुम्ही नाहीये, आणि तुम्ही असं समजून घेतलेलं आहे की जे आहे मी देह आहे म्हणून. आणि म्हणून असं नेहमी विचार करायचा की मी देहामुळे आहे की देह माझ्यामुळे आहे. तर नॅचरली देह माझ्यामुळे आहे, जे कॉन्शियसनेस आहे, चेतन शक्ती आहे, त्याच्यामुळे हे सर्व देह या ठिकाणी आहे. आणि असं जर आहे तर मग देहात्म भावापासून निवृत्त व्हायचं, म्हणजे मी देह आहे याच्यापासून निवृत्त व्हायचं. मग मी देह आहे याच्यापासून निवृत्त होण्याकरता आम्ही जर भूतकाळाच्या काही गोष्टी केल्या तर मी देह आहे म्हणूनच त्या गोष्टी होतील, किंवा भविष्याच्या काही गोष्टी आम्ही चिंता केली ते मी देह आहे म्हणून ते चिंता होईल. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलंय आणि की म्हणजे आपल्या भूतकाळाबद्दल जे आहे ते बोलू नका, आणि भविष्याबद्दलचं सुद्धा जे आहे, आणि कुणाबद्दलही विचारू नका भूतकाळाबद्दल, आणि भविष्याबद्दलचं जे आहे ते बोलू नका. कुठे राहा म्हणजे प्रेझेंटमध्ये तुम्ही राहा, काय आवश्यक आहे तेवढं बोलायचं, आणि बाकी तुम्ही भगवंताच्या चिंतनात राहायचं, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. तर अशा प्रकारचं चिंतन त्या ठिकाणी करायला हवं. जसं ते ट्रकवर लिहिलं असतं की बुरी बुरी नजर वाले, आता बुरी नजरवाले जे आहे ते त्याच्यावर लिहिलं असं ट्रकवर, तर त्यामध्ये काय की बुरी नजरवाल्यांनी काय करायचं तर म्हणे आपली नजर ठीक करावं, आपली नजर का टेस्ट करो. तर आमची जी दृष्टी आहे, आमची जी नजर आहे त्याला जे आहे ते बरोबर त्याचं असं चिंतन करायचं की जे आहे ते दुनियामध्ये खराबी नाहीये, माझ्या दृष्टीमध्ये जी आहे ती काही खराबी असेल आणि ती मला जे आहे ते बरोबर करायचं आहे. करेक्ट दृष्टी मला घ्यायची आहे, आणि करेक्ट दृष्टी घेणं म्हणजे अज्ञान जाऊन ज्ञान त्या ठिकाणी होणं. तर म्हणजे देह कुणा, भूतकाळ कुणाचा आहे म्हणजे देहाचं भूतकाळ आहे. मी जसं तसंच आहे, चेतन शक्ती चेतन तत्व तसं तसंच. तर समस्या काय आहे तर म्हणजे समस्या ही आहे की तुम्ही त्याच्याबद्दल विचार करा. विचार जर केला तर मग जे काय होईल तर म्हणजे विचार केला तर जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला योग्य दृष्टी अशी मिळेल. तर म्हणून जे आहे ते वेदांताचं जर श्रवण केलं असेल, आणि नुसतं श्रवण नाही, वेदांताला पचवलं असेल, म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन. श्रवणामध्ये काय होतं तर म्हणजे आम्ही ऐकतो. श्रवण म्हणजे काय आहे तर म्हणजे आमचं अज्ञान दूर होतं. आणि मनन काय आहे तर म्हणजे आमचे संशय दूर करतात मनन. आणि निधिध्यासन म्हणजे काय की जे पक्क झालेलं आहे त्याचं जे आहे ते आम्ही रवंथ करतो, जसे गाय रवंथ करतो तसं. तर वेदांतचं श्रवण करायचं आणि त्याचं पाचन करायचं, आणि असं जर असेल तर मग मृत्यूची कल्पना जी आहे ती येणार नाही आपल्याला त्या ठिकाणी. म्हणजे आध्यात्मिक साधना अशी नाहीये की शतायुषी भव म्हणा, तुम्ही त्यांना सांगा की आध्यात्मिक साधना नाही म्हणे. आध्यात्मिक साधना देहाच्या लॉंगेविटी करता अशी काही नाहीये. त्याची देह नाहीच, आणि तूच आहे, आणि तू चिरंजीव आहे, अशा करतात ती देहाची साधना, ही जी आध्यात्मिक साधना जी आहे. आता खरं म्हणजे काय झालं, कोणी कमी कमी आयूचा होऊन तो गेला, आणि कोणी जास्त आयूचा होऊन गेला. कुणाचं आयुष्य कमी होतं, कुणाचं आयुष्य जास्त होतं, पण बाळपण किती होतं म्हणजे बाळपण सर्वांचं तेवढंच होतं म्हणे, त्याच्यामध्ये काही फरक नाही पडला. तर हे असं कशाला बोलायचं, यासाठी सांगायचं असं की म्हणजे समजून जायचं हे गोष्ट की देह जो आहे तो मी नाही, म्हणून देहामध्ये माझी आसक्ती जी आहे ती कमी झाली पाहिजे. म्हणजे आता माईक, समजा एखादा मनुष्य माईकनी बोलतोय, तर तो माईक तो थोडी झाला, तो माईकच्या थ्रू बोलतोय. तसं देहाच्या थ्रू जे आहे ते देहाचा आकार आहे, आणि ह्या आकाराच्या थ्रू जे की मला हे इंद्रिय मिळालेले आहे तो मी आहे, म्हणजे मी चेतन तत्व आहे. आणि जे आहे ते मी चेतन तत्व देहापासून वेगळं आहे. मग चेतन तत्व कसं असतं, आकाशासारखं असतं की ज्याला आकार नाही आणि ज्याच्यापासून सर्व निर्माण झालं. तसंच चेतन तत्व मी आहे, आणि ह्या चेतनामधनं जे आहे ते सर्व महाभूत त्या ठिकाणी निर्माण झाले. मग कोणी अमीर असेल, कोणी गरीब असेल, कोणी कर्तृत्ववान असेल, कोणी कर्तृत्ववान नसेल, तरी पण सर्व काही कुठून आलं म्हणजे त्या चेतन शक्तीमधनंच आलं. मग असं जर आहे, मी जर चेतन आहे तर मला काय करायचं. त्यांनी एक उदाहरण असं दिलंय की समजा लग्न झाल्यावर तुम्ही पती झाला, तर पती झाल्यावर असं वेगळं तुम्ही काय केलं, किंवा एक पत्नी जी आहे तर पत्नी झाल्यावर तुम्ही वेगळं म्हणून असं काय केलं.
त्यामुळे काहीच केलं नाही. तर तसंच हे आमचं जे आहे जीवन हे अशाच प्रकारचं आहे की मी चेतन आहे आणि चेतन तत्व जे आहे ते मी असून बाकी सर्व संसार तशाच प्रकारचा चालला आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे जर राहिलं तरच आपल्याला याचा जो आहे तो अध्यात्माचा पुढे उपयोग होईल. तर बालस्तावत क्रीडा सक्तच तरुणतावत तरुणी सक्ता वृद्धस्तावत चिंता सक्त परब्रह्मणे कोपिनी लग्न. आता आपली जीवनाची बायोग्राफी, आपली जी बायोग्राफी दिली, आपण काय असतो, लहान असतो, तरुण होतो आणि नंतर मोठे होतो, वृद्ध होतो. ती जणू की ती मानवाची बायोग्राफी या ठिकाणी आहे. काय सांगतात की बालस्तावक क्रीडा म्हणजे लहानपणी काय होतं, तर जो मुलगा जो आहे तो कशामध्ये हे आहे, कशामध्ये तो मग्न आहे, तर म्हणजे खेळण्यामध्ये मग्न आहे. तरुण तर म्हणजे आता तरुण झाल्यानंतर त्या लहान मुलांचे खेळवणे बदलतात, खेळणी बदलतात. तरुण तरुणी याच्याबद्दल त्यांचा खेळ चालतो, संसार चालतो त्या ठिकाणी. आणि वृद्ध झाल्यानंतर काय, ओळ झालेला आहे, तर म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते त्याप्रमाणे तो वृद्धस्थावच चिंतासक्त. त्यावेळेस तो काय करतो, तो म्हणजे वृद्ध मनुष्य जो आहे तो चिंताच करत असतो नाही. जसं आता सांगितलं गेलं की आपण कोणाच्याही मध्ये आपण दखल देऊ नये कोणाच्या जीवनामध्ये. आता 90 वर्षाची जर समजा म्हातारी आहे आणि समजा 70 वर्षाचा मुलगा आहे, आणि ती 90 वर्षाची म्हातारी जर असं म्हणते 70 वर्षाच्या मुलाबद्दल म्हणते की याला काही काळजीच नाही आपल्या मुलीच्या लग्नाची, आता ती चिंता तिने करणं की 70 वर्षाच्या मुलाला त्याच्या मुलीची लग्न करण्याची काळजी नाहीये, असा असा प्रकारचा जो विचार आहे, त्यामुळे तो कसा कसा विचार आहे. त्यामुळे मग ते आहे परमात्मा याच्यासाठीच आहे की याच्यामध्ये तुम्हाला काही पडायचं नाही, कुणाच्याही जीवनामध्ये आम्हाला दखल द्यायची नाही. कारण ही दुनिया अशीच आहे, अशीच राहील. आणि कोणी इथे त्याला सुधार करू शकत नाही. सुधार करणारा असेल तर तोच करणारा असेल ज्यांनी त्याला बनवलेलं आहे. मग आम्ही कसं करायचं, तर म्हणजे परमे ब्रह्मणी कोपी न सकता, म्हणजे आम्ही जे आहे ते परब्रह्म त्या याच्यामध्येच आम्ही राहावं, परब्रह्माच्या चिंतनामध्ये राहावं. डॉक्टर काकांनी असं लिहिलंय की फक्त मेलेले मासेच प्रवाहाबरोबर वाहत जातात, अशी इंग्रजी म्हण आहे. तर आम्हाला काय करायचंय, तर आम्हाला विचार करायचा आहे या गोष्टीचा की म्हणजे जे आहे ते मी कोण आहे आणि कोणत्या प्रवाहात मला वाहत जायचंय. म्हणजे ब्रह्म हे जीवना प्रवाहाचं मूळ आहे, आनंद हा जीवन प्रवाहाचा ठाव आहे. म्हणून जे आहे ते आनंदाचे डोळे आनंद तरंग जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तर ते आम्हाला पाहायचं आहे. जसं सुरुवातीला तुम्ही म्हटलं की आपलं लक्ष जे आहे ते हायर लक्ष हवं, वरचं लक्ष हवं, म्हणजे खालचे लक्ष जे आहे आपोआप जातील, त्याच्याकडे आपलं लक्ष राहणार नाही. काते कांता कस्ते पुत्र संसार वयमती वैचित्र कश्यम त्वम कुत आयात तत्वम चिंत यदिदम भ्रांत. म्हणजे काय की काते कांता कस्ते पुत्र असं लिहिलंय की ज्याला तुम्ही बायको म्हणता ती स्त्रीपेक्षा वेगळी आहे का. काते कांता कस्ते पुत्र, पुत्र जो आहे तो वेगळा आहे का म्हणून. संसारो मतीव विचित्र म्हणजे हा संसाराचं विचित्रपणे हे आहे, त्यांना असं सांगायचं. जसं आहे तसंच हे सर्व जे आहे ते आहे, त्याच्यामध्ये फक्त नाव बदललं जातं. एक लहान मुलगा असतो, मग तो तरुण असतो, मग तो पती होतो, मग तो जो आहे वृद्ध होतो. आणि जे आहे ते वेगवेगळ्या उपाध्या त्याला लागतात. तो बॉस असतो, एखाद वेळेस त्याला बॉस म्हणतात की हा बॉस आहे म्हणून, किंवा तो नोकर आहे म्हणून असं म्हणतात. तर त्यांना म्हणायचं असं की भाई तुझी पत्नी कोण, तुझा मुलगा कोण, तो तुझा किती मुलगा आहे, किती हे संसाराचं जे आहे ते रहाटगाडगं किती अनाकलनीय आहे, हे रहाटगाडगं किती अनिश्चित आहे, तू कोणाचा कोण आहे. संसारोय मतीव विचित्र कस्तुम कहा, म्हणजे तू जो आहे तू कुठून आलास, कुठं आयात कुठून आलेला आहेस तू, कस्तुम कह कोणाचा आहे तू, कुठून आलेला आहे, हा सर्व चा तू विचार केला आहे का. अध्यात्म आपल्याला सांगतं की हे सर्व भ्रम आहे. हा भ्रमाचा जो आहे तो नीट सखोल विचार कर. तर यानं या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की भाई सर्व काही उपाध्या आहे. खरा म्हणजे एक स्त्री आहे आणि एक मनुष्य आहे, आणि त्यांनी काय करावं, तर म्हणजे भगवत चिंतन करावून स्वतः कोण आहे हे ओळखून घ्यावं. आता त्यांनी एक उदाहरण दिलं या ठिकाणी की समजा एखाद्या डायव्हर्सी आहे, म्हणजे मुलगी आहे, लग्न झालं, ती जी आहे बायको झाली, मग परत डायव्हर्सी झाली. आता त्याला डायव्हर्सी म्हणायचं, बाई तीच आहे.
पहिले एक उपाधी होती, नंतर दुसरी उपाधी झाली, नंतर तिसरी उपाधी झाली. कशाची? तर म्हणे डायव्हर्स. ते तसंच आहे, त्यात काही बदल नाहीये. पण उपाधीमध्ये बदल झाला आहे. मग आम्हाला काय करायचं? तर म्हणे नाही, म्हणे जशी स्थिती आहे तशा परीर आहे, कौतुकुतूप आहे संचिताची. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की व्हेरेवर यू आर, वेनेवर यू आर, व्हॉट एव्हर यू आर, त्याच्यामध्ये जे आहे ते आम्ही राहावं. त्याच्याशिवाय आणखीन काही विचार करू नये की बा हे सर्व भगवंताचं आहे आणि हे भगवंताचं जे आहे ते असंच या ठिकाणी चालत राहील. तर आपलं जीवन जे आहे ते अशा प्रकारचं आहे की आपलं जीवनामध्ये आम्हाला एवढंच काम करायचं आहे की प्रभूमय हे जीवन आहे. खरं म्हणजे हे प्रभूमय जीवन कसं आहे हे आम्हाला या ठिकाणी समजायला हवं. म्हणून हा विचार या ठिकाणी दिलाय की कष्टतंक कुत आयात तत्वम चिंतय इदम भ्रांत. म्हणजे अचानक जे संसारामध्ये परिवर्तन आम्हाला दिसून येतात, तरी पण त्यांना या ठिकाणी हे सांगायचं आहे की बा हे सर्व असं होणारच. पुढचं आहे आणखीन की सत्संगत्वे निसंगत्व, हे पुढचं आहे. पण त्याच्यापूर्वी आणखीन एक विचार आहे आणि तो चांगला विचार आहे या ठिकाणी की समजा आम्ही मिररच्या समोर आहोत आणि मिररच्या समोर जर आहोत तर काय, तर म्हणे आम्हाला काय होतं, मग प्रतिबिंब आम्हाला दिसतं. मग ते प्रतिबिंब सत्य की सत्य नाही? तर ते म्हणे नाही, ते सत्य नाहीये प्रतिबिंब. म्हणजे ते मी आहे का? तर म्हणे नाही, ते मी नाहीये. दर्पण मधलं प्रतिबिंब, आरशामधलं प्रतिबिंब मी नाही, हे आम्हाला पक्क ठाऊक आहे. पण पक्षी जर त्या ठिकाणी आला आणि त्याने जर पाहिलं तर तो चोच मारतो, कारण त्याला वाटतं की हा दुसरा आला या ठिकाणी. मग तो पाठीमागे जातो पाहायला, पाठीमागे पण आहे का, जे त्याला दिसत नाही. मग त्याला बरं वाटतं की अच्छा इथे नाही, तू गेला आता नाही. परत येतो समोर तर परत त्याला दिसतो, अरे म्हणे हा गेलाच नाही, आता इथेच आहे. तर हा जसा भ्रम आहे तसा संसाराबद्दल सुद्धा जे आहे ते आम्हाला अशाच प्रकारचा भ्रम आहे की संसार हे आमच्या मनाचं प्रतिबिंब आहे. संसार सत्य नाही हे सांगण्याकरता हा विचार या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की चिंतय यदिदम भ्रांतम. भ्रांत हे भ्रांतपण जे आहे याची थोडस चिंतन करा. म्हणजे आता योग कमी केला त्यांनी झालं नाही, जप केला त्यांनी भ्रांत गेली नाही. मग काय झालं तर तो समजा पक्षी आहे आणि तो दर्पणामध्ये पाहतोय आणि खूप चवताळतोय दुसऱ्याला पाहून आणि त्याने दर्पण तोडून टाकलं, तर मग काय होईल, तर म्हणजे अनेक प्रतिबिंब झाले त्या ठिकाणी. तर त्याने फायदा काय झाला? काही फायदा नाही झाला. तर सांगायचं तर असं की या भ्रांतीमध्ये येऊन आम्ही काहीतरी करावं जीवनामध्ये जे योग्य नाही ते, असं काही करू नये. स्वतःच्या स्वरूपाकडे जे आहे ते आम्ही चाल ठेवावी, आपलं लक्ष ठेवावं. कारण की दर्पणामध्ये प्रतिबिंब असतं. तसंच आमचा हा देहात्म भाव आहे, हा देह मी आहे आणि देहाच्या संबंधी सर्व काही आहे. हा सर्व कसं आहे तर म्हणजे जसं दर्पणामध्ये आम्ही प्रतिबिंब पाहतो तसंच हे आमचं सुद्धा जे आहे ते प्रतिबिंब आहे. बरं, प्रतिबिंब जे आहे जोपर्यंत तुम्ही आरशासमोर आहात तोपर्यंत प्रतिबिंब पडत राहील. असं नाही होणार की आरशासमोर आहे प्रतिबिंब नाहीये म्हणून. तसं तुम्ही देहामध्ये आहात तर देहात्म भाव हा राहील. हा देह मी आहे किंवा हा देहाने हे करायला हवं ते नको करायला वगैरे, देहात्म भाव त्या ठिकाणी राहील. पण त्या देहात्म भावाला सत्य नाही मानायचं. साधना जी आहे ती अशा प्रकारची आहे की जे आतून प्रगट होतंय ते सत्य आहे, हे जे प्रतिबिंब आहे ते सत्य नाही. याचा विचार त्या ठिकाणी जो आहे तो आम्हाला बरोबर हवा. देहात्मभाव जे आहे तो सत्य नाही आणि देहाच्या माध्यमातून काय होतंय तर म्हणजे परमात्मा प्रगट होतोय. देहाच्या माध्यमातून परमात्मा प्रगट होतो आहे. आणि देहात्म भाव कसा आहे म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर जे आम्हाला त्या ठिकाणी निर्माण होतात, कॉम्पिटिशन होतं, काय काय होतं, ते सर्व कसं आहे तर म्हणजे हे सर्व मिथ्या आहे. कारण की एकदा जर तुम्ही ठरवलं की देहात्म भाव हा जो आहे तो सत्य नाही, एकदा जर आम्ही स्वीकार केलं तर मग काय होईल, मग मी देह नाही, मी जन्म माझा झाला नाही, मग जन्म झाला नाही म्हणून मृत्यू नाही, अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी पक्के होतील जेव्हा हे होईल. मग कोणी असं म्हणतं की मागच्या जन्माचं काही पाप असेल म्हणून या ठिकाणी तुम्हाला चांगलं किंवा वाईट असं होतं, पुण्य असेल किंवा पाप असेल असं, तर त्याला जे आहे ते तुम्ही ठीक करा वगैरे असं. तर त्याचं उत्तरही असं आहे की मागच्या जन्मामध्ये तुम्ही काय होतं तुम्हाला माहित नाही, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही काय होणार तेही तुम्हाला माहित नाही. मग मी कोण आहे हे माहित नाही, पण मी देहापासून वेगळा आहे हे सुद्धा आम्हाला कळत नाही, ते आम्ही इथे
अध्यात्माने जे आहे ते समजून घ्यावं आणि त्याचा अनुभव घ्यायचा जो आहे तो प्रयत्न करा. म्हणजे देहात्मभावापासून निवृत्त व्हायचं याचा मतलब काय आहे म्हणजे याच्यामधलं आहे की आपल्या मनामध्ये हे पक्क हवं, देहनी जाणार कुठे, आपल्याला फक्त पक्क हवं की मी कोण आहे. जसं आता उदाहरण जर द्यायचं गेलं तर गाढ झोपेमध्ये मी असतो का, काय काय असतं गाढ झोपेमध्ये, मन बुद्धी चित्त अहंकार काही असतं का, देह आहे म्हणून असतो का, प्राण आहे म्हणून असतो का, काहीच त्या ठिकाणी नसतं. मग याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की म्हणजे मी देह नाही. मी जर देह असतो तर मला त्यावेळेस सुद्धा लक्षात आलं असतं. देहापासून मी वेगळा असल्यामुळे गाढ झोपेमध्ये मला सर्वांचं विस्मरण होतं. म्हणजे आय एम नो बडी, म्हणजे कसं की म्हणजे मी देह नाही. आणि जेव्हा आपण म्हटलं की आय एम समबडी तर म्हणजे उपाधी आली. जसं मी म्हटलं मी डॉक्टर आहे समबडी, मी पुरुष आहे समबडी, मी नोकर आहे समबडी. जिथे समबडी असेल त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही देहाला पकडलेलं आहे आणि तुमचं जीवन जे आहे ते कसं होईल तर म्हणजे मिजरेबल होईल त्या ठिकाणी. पण तुम्ही एकदा असं म्हटलं की आय एम नो बडी, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आहे आणि हे सर्वच काही माझं नाहीये, तुम्ही त्या दुःखापासून जे काय व्हाल तर म्हणजे दुःखापासून तुम्ही दूर व्हाल. तर अशा प्रकारचं चिंतय, अशी चिंता तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते चिंतन केलं पाहिजे. चिंता आणि चिंतेबद्दल म्हणताय की चिंता आणि चिता हे दोन शब्दाचा प्रयोग आपल्या सर्वांना माहिती. चिंता कोणाला लागते तर म्हणे ते जो लिव्हिंग बिईंग आहे त्याला चिंता लागते. मग चिता कोणाला लागते तर म्हणे जो मृतदेह आहे त्याला त्याला चिता लागते. मग जो कोणी नोबडी असेल, कोणीच नसेल मी, तर मग तो हॅपी असेल, आणि कोणी असेल तर तो हॅपी नसेल. तर हे चिंतन अशा प्रकारे करायचं तर म्हणजे असं की मग चिंता कुणाला असते, लिव्हिंग बिईंगला असते. आणि डेड बॉडीला काय तर म्हणजे डेड बॉडीला जे आहे तिथे काहीच विचार नसतो त्या ठिकाणी, तुम्ही त्याला भले जाळून द्या म्हणून काही हरकत नाही. तर चिंता आणि चिता, चिता जिंदे को जलाती आहे आणि चिंता जो आहे ते काय करते तर म्हणे ही लिव्हिंग बिईंगला जाळते. दोन्हीकडे म्हणजे जे आहे ते कसं आहे की म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला हवं की हे सुद्धा एक प्रकारचं जे आहे ते बरोबर बरोबर हे शब्द येतात. जसं जोड जोडवी बहण ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं हे आहे सर्व चिंता आणि चिंता. मग आम्हाला काय करायचं याच्यामध्ये, तर मग त्याने पुढे सांगितलं असतं की आम्हाला काय करायचं तर म्हणे सत्संगत्वे निसंगत्व, म्हणजे सत्संग करा असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. आम्हाला काय करायचं तर कोणताही ग्रंथ घ्या, सर्वात श्रेष्ठ काय आहे तर म्हणजे सर्वात श्रेष्ठ सत्संग आहे. तर आपण इथे बसलेलो आहे हा श्रेष्ठ आहे. हे सर्वात म्हणजे अभ्यास सिरियस होऊन आपण अभ्यास करायचा आणि सिरियसली जे आहे ते सर्व पाहायचं. हे काय म्हणतात ते म्हणून ह्यालाच तुम्ही साधना म्हणता. म्हणजे एकटी जर साधना केली तर कदाचित फळ उशिरा मिळेल, पण सामूहिक साधना केली तर फळ त्या ठिकाणी लवकर मिळतं. म्हणून सबके साथ विचार हो की परिवर्तनशील काय आहे आणि अपरिवर्तनशील काय आहे याचा विचार जो आहे तो करायचा. आणि मी अपरिवर्तनशील आहे, चैतन्य तत्व आहे, मी अपरिवर्तनशील आहे, बाकी सर्व हे परिवर्तनशील आहे. अशा प्रकारचा सत्संग जो आहे तो रोज सकाळ संध्याकाळ तरी मनुष्याला आवश्यक आपला स्वतःच्या यांनी जो आहे तो झाला पाहिजे. सत्संग कसा आहे तर म्हणे सत्संग जो आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे प्रथम भगती करी सत्संगा असं रामचरित मानसामध्ये हे म्हणतात, तुलसीदास महाराज म्हणतात की प्रथम भक्ती काय आहे तर म्हणजे ते सत्संग. सत्संग सत्संगतीचा महिमा कळे ना, सत्संग कोठे श्रमल्या मिळे, सत्संगतीने तुटती कुबुद्धी आणि सत्संग झाल्या बहुसाल. तिथं सत्संगाचा महिमा जो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि सत्संग करायचे वेगवेगळे तरीके. एक सत्संग करायचा तरीका हा पण आहे की तुम्ही स्वतः तयार करून बोला. तुम्ही स्वतः तयार करून बोललेला तुमचं जास्त लक्षात राहील आणि तुम्ही ऐकायला गेला ते कमी लक्षात राहील. पण जर ऐकून नीट जे आहे परत त्याला रिप्रोड्यूस केलं किंवा एखाद्या ग्रंथाला वाचून परत त्याला जे आहे ते कोणाला सांगितलं तर ते काय होईल तर म्हणजे ते जे आहे ते त्याचा जास्त परिणाम त्या ठिकाणी होईल. म्हणून जितके हे आपण पुष्कळ वेळा संत लोक जे आहे ते किंवा आचार्य लोक जे आहे ते प्रवचन देतात, मग त्याचं आपण जे आहे लिहून घेतो. काही डॉक्टर काकांची आपण केलेली आहे, जसं विचारसागर केलेला आहे आपण फॉर एक्झाम्पल, आत्मा आपलं आत्मबोधी केलेला आहे, आत्माराम केलेला आहे, विचारसागर केलेला आहे. हे त्यांनी जे प्रवचन दिले त्याचं जे आहे ते आपण उतरवलेलं आहे आणि त्याची पुस्तकं बनवलेली आहे. तर अशा प्रकारचा जो अभ्यास आहे तो आणखीन उत्कृष्ट तऱ्हेचा अभ्यास आहे. ते आपल्याला जरा लवकर जे आहे त्या ठिकाणी घडवून आले. काय घडवून आले? चेंजेस घडवून आले. आणि जो सांगणारा असेल त्याचा
तर ही इज ग्रेटफुल टू ऑल. सांगणारा जो आहे तो, वक्ता जो आहे तो, कारण की कमीत कमी त्याला चान्स मिळाला की म्हणजे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे जीवनात उतरवायला त्याला जे आहे ते इझी राहील, कारण तो लक्षात ठेवायला त्याला जास्त जरूरत पडत असं त्याची सांगण्याकरता. ते सर्व तरीके हे लिहून काढणं हा तरीका आहे. लोकांना सांगणं, काहीतरी कोणाला सांगत राहायचं त्याच्याबद्दल, नीट त्या लोकांमध्ये सांगायचं, नीट तयार करून वाटेल तसं नाही. तर अशा प्रकारचं जर केलं तर मग आपले विचार बदलतील. काय होतील? सत्संगत्वे निसंगत्व, म्हणजे तुमचं सत्संगाकडून तुम्ही निसंगाकडे जाल असं त्यांना म्हणायचं. म्हणजे तुम्हाला आचरणामध्ये आणायला अशा प्रकारे विचार केला तर म्हणजे जे आहे ते होईल. नुसतंच तुम्ही वाचलं, नुसतंच ऐकलं तर तेवढ्यांनी नाही होणार. तुम्हाला काहीतरी त्याला रिप्रोड्यूस करायला हवं आणि त्या ठिकाणी काहीतरी सेवाभाव पण हवा की मी सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत. सेवाभाव हृदयामध्ये हवा की ही माझी भगवंताची सेवा आहे, भगवंताची सेवा करणं मला अत्यंत आवश्यक आहे. कोणती श्रवण मनन निधी ही अशा प्रकारची सेवा आहे. सिद्धांत काय आहे? सिद्धांत आहे की आम्हाला कोणाचीही आवश्यकता नाहीये. जेव्हा आम्ही नव्हतो त्यावेळेस जग होतं, आम्ही चालले जाऊ तर जग हे राहणार, याच्यामध्ये कमी होईल का? बल्कि भारताचं काही ना काहीतरी आणखी पहिले जी टेक्नॉलॉजी नव्हती आता टेक्नॉलॉजी जगाला मिळालेली आहे. तर आमच्यामुळे काही कुणाचं अडत नाही. सत्संग जी आहे ही माझी आवश्यकता आहे. आणि असं जर मला वाटलं की बा सत्संग माझी आवश्यकता, सत्संगामुळे का होईल? त्यामुळे तुमचं जे आहे ते अहंकार जो आहे तो त्या ठिकाणी जाईल. आणि जे काही आपण करतो ती आमची आवश्यकता असली पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त सत्संग करा जी आवश्यक आहे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्ही कर्तव्य आपलं पूर्ण करा. तर अहंकार विमूढ आत्मा करता येते म्हणते. म्हणजे आम्हाला असा अहंकार नको की मी करतोय, मी बोलतोय, मी प्रवचन देतोय किंवा मी सत्संगाला जाते आहे, अशा प्रकारचं काहीच त्या ठिकाणी नको. अहंकार विमूढ आत्मा म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही जे आहे ते दुनियाला चालवतोय, आम्ही आहे म्हणून हा सत्संग चाललेला आहे, आम्ही नसतो तर हा सत्संग चालला नसता, अशा प्रकारचं म्हणजे आणखीन क्षेत्रामध्ये तसं आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ साधना काय की सत्संगत्वे निसंगत्व, जे या ठिकाणी हा श्लोकाचा आपण 9व्या श्लोकाचा विचार करतो आहे की देहात जे आहे ते रोज हा विचार सत्संगत्व निसंगत्व, सत्संग रोज जे आहे ते करायला हवा या ठिकाणी. आणि काय होईल की त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला थोड्या वेळा करता तरी आमचं कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेस किंवा आमचं लक्ष परमात्माकडे राहील. जसं आपण 1 तास या ठिकाणी बसलो आहोत तर ह्यावेळेस आमचं सर्व लक्ष जे आहे ते परमात्माकडे आहे असं मी धरून चालतो. मग कमीत कमी 1 घंटा तरी तुम्ही परमात्माकडे गेला, अरे 1 घंटा तरी तुम्ही संसारात दूर झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. निसंग झाला तुम्ही 1 घंट्या करता तरी. मग असं जर निसंग झाला तर पुढची ओवी एक निसंगत्व निर्मोही तत्व. मग असं जर निसंग झाला तरच तुम्ही जे आहे ते निर्मोही व्हाल त्या ठिकाणी. तर सांगत असतो असं की सत्संग इतकं आवश्यक आहे की हा सोडता कामा नये. कसंही करून जे आहे ते खरा सत्संग त्या ठिकाणी हवा. अर्जुनचं समस्या काय होते तर म्हणजे समस्या त्याची हो की त्याला मोह झालेला हवा. मग आता जे आहे ते भगवंतांनी त्याला काय सांगितलं की अरे तू एवढं सर्व एकाग्राने आता तू ऐकलेलं आहे, अजून त्याच्यावर चिंतन कर, तू जे ऐकलेलं आहे ते, आणि चिंतन करून तू स्वतः निर्णय घे. आणि असं चिंतन करून जर तू स्वतः निर्णय घेला तर तो मोहभाव जाईल. तर तसंच या ठिकाणी आम्ही जे वाचतो आहोत या ठिकाणी याचं जे आम्ही नीट ऐकावं, नीट त्याला समजून घ्यावं, त्याचं चिंतन करावं. आणि चिंतन करून काय होईल तर म्हणजे आमचा मोह त्या ठिकाणी जाईल. मग आम्ही निर्णय घेऊ त्याच्याबद्दल. तर तो निर्णय असा असेल की तो मोहापासून मोह आम्हाला दूर करेल असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे मी जर बाप आहे तर मी का बाप आहे की नाहीये, कशा प्रकारे काय माझं अस्तित्व आहे या ठिकाणी परमात्म्याच्या दृष्टीने, अशा प्रकारचं चिंतन जे आहे तुम्हाला हे स्तोत्र असं शिकवतं की चिंतनाने काय होतं की मोहाचा क्षय होतो. मोह जे आहे ते अशा चिंतनाने जातो. आणि निसंग जर झाला तर निर्मोह झाला तर निर्मोह तत्व निश्चली तत्व. माझं असंग शस्त्रेन रूढेन चित्वा जे म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की हे जगत जे आहे ते असंच असणार, असंच राहील, आम्ही आपलं जे आहे ते असंग राहावं. हे असंग जे आहे आमचं शस्त्र खूप मोठं आहे. म्हणजे काय? निर्मोह तत्वे निश्चली तत्व, म्हणजे मी निश्चल तत्वामध्ये राहायचं, म्हणजे आत्मतत्वामध्ये राहायचं जे की असंग आहे. आत्मतत्व कसं आहे? असंग आहे. ईशावास्य उपदेशामध्ये लिहिलंय, ह्याला म्हणतात दृष्टी परिवर्तन. ईशावास्य उपदेशामध्ये काय लिहिलंय की ईशावास्य इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत.
म्हणजे संपूर्ण विश्व परमात्मामय आहे. हे जे काही विश्व आहे ना, हा परमात्माच आहे. हे परमात्माचं स्वरूप आहे. तेनं तक्तेनं मुंजिता. मग ह्या जगाशी मी कसं वागावं, या जगाचा आम्ही उपभोग कसा घ्यावा, तर म्हणजे ह्या जगाचा उपभोग आम्ही जे आहे ते त्यागाने भोग घ्यावा. तेनं तक्तेनं मुंजित, म्हणजे त्याच्याशी अटॅचमेंट न ठेवून त्याचा आपण भोग घ्यावा, असं या ठिकाणी आपल्याला ईश्वरवास्य उपदेश सांगतो की आम्हाला जे आहे ते जगाला सुधारायचं नाहीये. ज्यांनी जग बनवलं तो सुधारत राहील, ते आमचं काम नाही जगाला सुधारायचं. आमचं फक्त काम काय आहे की आम्ही सेवा करायची, म्हणजे त्यागानी सेवा करायची, म्हणजे त्याग ठेवून अटॅचमेंट न ठेवून आम्ही जगामध्ये राहायचो, असं त्यांना म्हणायचं. कारण काय की जगामध्ये असंच राहणार, वेगवेगळे लोक वेगवेगळे आपले आपले ओपिनियन देत राहतील. मग वेगवेगळे ओपिनियन दिल्यानंतर आपल्याला त्याच्याशी काय संबंध आहे? आमचा त्याच्याशी संबंध खरा म्हणजे संबंध नाहीच आहे. जे योग्य कार्य आहे, जसं करायचं, जितकं करायचं, जेव्हा करायचं, जसं डॉक्टर काका म्हणतात त्याप्रमाणे जे आहे ते आम्ही योग्य कार्य करत राहावं. आम्ही कसं राहावं, वसुदैव कुटुंबकम, म्हणजे सर्व हे अशा वेगवेगळ्या विविधता राहील, पण आम्हाला त्या ठिकाणी कोणाशी घृणा नको, कोणाशी तशा प्रकारचे संबंध नको. आम्ही जे आहे ते अलिप्त आहोत सर्वांपासून. असं जर होईल तर त्याच वेळेस जे आहे ते मग तुम्हाला निर्मोहत्वे निश्चलितत्व अशा प्रकारचं होईल त्या ठिकाणी. कारण काय की जसं अर्जुनाला सांगितलं की तू युद्ध आहे, तू योद्धा आहे, तो की त्यांचा रिश्तेदार नाहीये. यावेळेस तू रिश्तेदार नाही, यावेळेस तू योद्धा आहे, तू युद्धामध्ये उभा आहे, तर त्याप्रमाणे तू युद्ध करायचं. तसंच मला संसारामध्ये सुद्धा जे आहे जो आमचा रोल असेल तो रोल आम्ही योग्य प्रकारे करावा. नाही तर मग तेच ते सर्व आपल्याला जे आहे ते समोर दिसेल जे पहिले दिसत होतं. जुन्या भाषेमध्ये असं म्हणतात की वही तमाकू वही चुना जिंदगीभर वही चल रहा है सब. तर हे सर्व असं संसारामध्ये असं हे चालणार. आम्ही लोक जगाला काय दिलं, तर तसा विचार नाही करायचा. फक्त आम्हाला बदलायचा आहे हा विचार त्या ठिकाणी हवा की आम्ही मानू या न मानू, आम्ही परमात्मा स्वरूपच आहोत. मग मला असं का कळत नाही, कारण की त्याच्यावर झाकण जसं पहिले बोललो की परमात्मा स्वरूपावर जगाचं झाकण आहे. आणि जग कसं भरलेलं आहे, काम क्रोध लोभ मोह मत्सर हा आमच्या मनामध्ये भरलेला आहे. त्याच्यामुळे ते झाकण लागलेलं आहे. आणि हे झाकण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आम्हाला परमात्मा कळणार नाही. तर मग आम्हाला काय करायचं, परमात्मा प्रकट करायचा, म्हणजे प्रत्येक स्थितीमध्ये मी परमात्मा तत्व आहे हे लक्षात ठेवायचं आणि शांत आणि प्रसन्न राहायचं. मग आता अशी शांतता अशी प्रसन्नता एकदा परमात्मा प्रकट झाला ते बाजारामध्ये तुम्हाला जे आहे ते विकत सुद्धा मिळणार नाही कोणत्याही ठिकाणी. हे याला आतमध्येच धुंडावं लागेल, आतमध्येच ती आहे, फक्त तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा. आणि निर्मोहत्वे निश्चयी तत्वांचा अर्थ हाही आहे की हे जीवनाचं डेस्टिनेशन आहे. म्हणजे काय, म्हणजे आमच्या माध्यमामधनं परमात्मा प्रकट होणं हे जीवनाचं डेस्टिनेशन आहे. मग एकदा निश्चली तत्व जर झालं तर जे आहे ते मग म्हणजे परमात्मा प्रकट त्या ठिकाणी होतो. म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आहोत, जसे आम्ही आहोत, जे आम्हाला करायला हवं ते सर्व आम्ही करतो आहोत, हा मूळ मंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे. आता एक आणखीन विचार आहे, एक दोन अगदी छोटे विचार आहे ते सांगून तुम्हाला थांबतो मी इथे, की अध्यात्मामध्ये आम्हाला काय मिळतं. त्यामुळे अध्यात्मामध्ये आम्हाला काही नाही मिळत, नुकसानच होतं उलट. म्हटलं कसं काय उलट नुकसान होतं, परमात्म्याचा अनुभव आम्हाला कुठे येतो, गाढ झोपेमध्ये काय असतं, म्हणजे आम्ही शांत असतो. मग त्यावेळेस आमच्याकडे काय असतं, गाढ झोपेमध्ये आम्हाला काय असतं, आमची बायको असते, आमचं घर असतं, आमचे एफडीज असतात, फिक्स्ड डिपॉझिट असतात, काय असतं त्यावेळेस, काहीच नसतं. त्या गाढ झोपेमध्ये सर्व काही काहीच नसतं. त्या ठिकाणी आनंद असतो फक्त. जसा अध्यात्मामध्ये आनंद मिळतो तसा त्या गाढ झोपेमध्ये आनंद मिळतो. त्या गाढ झोपेमध्ये जसं सर्व जातं तसं अध्यात्माचा आनंद मिळाला तो हे सर्व सुद्धा त्याप्रमाणे चाललं जाईल. पण जसं सुषुप्ती करता गाढ झोपे करता आम्ही लालायित असतो, तसंच आम्ही परमात्मा करता सुद्धा जे आहे ते लालायित जर झालो तर मग त्याप्रमाणे जे आहे ते परमात्माचा अनुभव आम्हाला येईल. तर निर्मोहत्वे निश्चलितत्व जीवन मुक्ती. निश्चलितत्व जीवन मुक्ती म्हणजे आहे ते की एकदा जे तत्व त्यात आत्मतत्व तुम्हाला जर कळलं तर मग तुम्ही काय व्हाल, तर म्हणजे तुम्ही जे आहे ते आत्मस्वरूपामध्ये स्थित व्हाल आणि मुक्त व्हाल, असं त्यांनी सांगितलं. परीक्षित राजाबद्दल असं म्हणतात भागवतामध्ये, परीक्षित राजाची गोष्ट आहे ती अशी आहे की त्या लोकांनी असं विचारलं की परीक्षिताला तर तो तक्षक नाग जो आहे तो 7 दिवसांनी येऊन चावलाच शेवटी. मग त्यांनी हे सर्व भागवत वाचून काय त्याला मिळालं, तर ते म्हणाले की भागवत वाचून त्याला हे मिळालं की त्यांनी हे समजून घेतलं भागवत वाचल्यावर की जो तक्षक येऊन ज्याला तो चावणार आहे तो तक्षकही मी नाही आणि ज्याला चावणार आहे तोही मी नाही.
आता तक्षक तर ठीकच आहे, दुसरा आहे म्हणा, पण ज्याला चावणार आहे, ज्या देहाला चावणार आहे तो देह मी नाही, असं परीक्षित राजाला त्या 7 दिवसाच्या श्रवणामध्ये, कारण श्रवण मनन चिंतन सर्व लक्ष त्याच्यामध्ये होतं, दुसरीकडे काही नव्हतं. म्हणून निश्चली तत्वे जीवनमुक्ती. मग ज्याला जीवनमुक्तीचा अर्थ हा या ठिकाणी की जीवनात राहून मी देह नाही हे ज्याला कळलं, तो आनंदामध्ये जो आहे तो आपलं जीवन घालवतो, त्याला म्हणतात जीवनमुक्ती. आता या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद काका. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो नवपञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्तः सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः।